मला वाटतं स्वयंपाक हा प्रकारच असा की हाताकडून गेला पाहिजे किंवा कुठलीही तो गोष्ट तर मग कंटाळा येतो. मग आता पहिल्यापासून सगळं करायचं म्हटलं की असं वाटतं नको आता जाऊ दे, बाहेरनं ऑर्डर करावी आणि जेवून घ्यावं. पूर्वतयारी केली ना तर तुम्ही कुठलीही गोष्ट पटकन करू शकता. एका तयारी असल्यानंतर एका गोष्टीतून तुम्ही 4 गोष्टी करू शकता. मिरचीची पेस्ट समजा तुम्हाला करायची असली तर मीठ टाकून थोडंसं तेल टाकून आणि लिंबू टाकून जर तुम्ही ती पेस्ट केली ना तर ती छान 8 दिवस पेस्ट राहते. टमॅटो सारख्या गोष्टी आहेत किंवा ढोबळी मिरचीसारख्या गोष्टी आहेत ज्या ऑलरेडी मार्केटमध्ये पण 3-4 दिवस असतात आणि त्या आपण फ्रीजमध्ये आणून ठेवतो आणि त्या परत खराब होताना जाणवतं आपल्याला. सध्या आता उन्हाळा आहे, लिंबू आपण आणतो कित्येक वेळा असं आणल्यानंतर 2-3 दिवसातच त्याला असे डाग पडतात किंवा ती खराब होतात. त्याच्यासाठी सरळ काचेची बरणी घ्यायची. कारण भाजी पण आता आपल्याला माहिती की आपल्याला स्टीम बटाटा खाऊन खाऊन कंटाळा आला आहे पण आपण पिवळा बटाटा किंवा लाल बटाट्याच्या पुढे जातच नाही तर तुमच्याकडे काय असे वेगळे ऑप्शन्स आहेत का बटाटासारखे म्हणजे जे कॉमन भाज्या त्याला आपण खूप असं व्हेरिएशन्समध्ये कसं करू शकतो सपोज? आणि म्हणजे त्यांचा नेहमी हा प्रश्न असतो की तुम्ही केलेल्या भाज्या मुलं कशी खातात आणि आम्ही घरात का केलेल्या का नाही खात. बऱ्याच सासूमध्ये पण थोडेसे वाद होतात चवीवरून नाही मला हे तुझ्या पद्धतीचं आवडत नाही किंवा मला हे नाही आमच्याकडे असंच मिळत. आता मलाही घरात सून आलेली आहे. हा म्हणूनच पण कसं असतं माहिती आहे का, थोडंसं ॲडजस्ट करण्यावर पण असतं. काही गोष्टी आपण त्यांच्याकडनं शिकणं आणि आपल्या काही गोष्टी त्यांना शिकणं ही पण एक कलाच असते. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थंबनेलून तुम्हाला आजचा विषय कळलाच आहे पण तरी जर तुम्ही महिला नसाल तरी हा पॉडकास्ट पूर्ण बघा अशी माझी विनंती आहे. कारण बऱ्याच असतं ना आपल्या पुरुषांचं, अरे आज काय भाजी करू विचारलं, अरे काही पण कर तुझ्या मनाने, आपण असं पटकन खूप सटलपणे सांगून देतो. पण मग त्या भाजीलाच कसं व्हेरिएशन्स करता येतील किंवा कुकिंगमध्ये असं कुठले व्हेरिएशन मॉडरेशन मॉडिफिकेशन्स करता येतात हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत आरती गणपुर यांच्याकडून. नमस्कार आरती ताई. नमस्कार. गोळाबेज पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आम्हाला माहिती आहे की जवळपास गेली 30-35 वर्ष तुम्ही कुकिंग किंवा स्वयंपाक या क्षेत्रात खूप कार्यरत आहात. म्हणजे तुमचा स्वतःचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे सगळा आहे. तर तो खजिना आज आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे आणि एवढं व्हेरिएशन तुम्ही करता कसं हे सगळ्यात महत्त्वाचं जाणून घ्यायचं आहे. कारण लोकांचं स्वयंपाक म्हणजे म्हटलं ना काय पोळी भाजी चपाती भात वरण झालं असं असतं. पण तुमच्याकडे बघताना किंवा तुमच्या कुकिंगच्या पद्धती बघताना आम्हाला जाणवतं नाही यार त्यात खूप काहीतरी दडलेलं आहे, खूप व्हेरिएशन्स आहेत. तर ते सगळं जाणून घ्यायचं. तर सुरुवात करतानाच मला विचारायला आवडेल की हे सगळं आलं कुठून म्हणजे किंवा कसं जमतं हे? हे आलं म्हणजे हे सगळं माझ्या आईकडून आलेलं आहे. ओके. माझी आई, माझ्या सगळ्या काकवा ह्या सगळ्या सुगरणी होत्या ओके. आणि लहानपणापासून त्यांचं करणं बघून बघूनच ही एक आवड उत्पन्न झाली. आणि मग पुढे गेल्यानंतर लग्न झाल्यानंतर ॲक्च्युली सासूबाईंनी या गोष्टीला जास्त प्रोत्साहन दिलं. आज तुम्ही पण तेच म्हणताय. हो, माझ्या सासूबाईंनीच मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणायचे एवढं सगळं छान करतेस तर कोणाला लागलं तर दे ना करून. ओके. असं म्हणून मी सुरुवात केली आणि जी सुरुवात केली ते परत मागे वळून नाही पाहिलं. आज गेली 35 वर्ष मी हा व्यवसाय करते. पण कुठेही मला माझं व्हिजिटिंग कार्ड दिलेलं नाही आहे किंवा मी असं ॲड केलेली नाही आहे. तुमच्याकडे जेवण मागवलं, तिथे 4 माणसं जेवली, त्यांना आवडलं, कुठून आणलं विचारलं आणि त्यांनी ऑर्डर दिली. असं करतच हा माझा सगळा व्यवसाय वाढलेला आहे. पण आता ना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जसं मी सुरुवातीला पण म्हणालो की आज काय भाजी करू हा प्रत्येक घरात विचारला जातो आणि त्याच्यावर बऱ्याचदा खूप क्वचित चांगलंच उत्तर मिळतं, नाहीतर टाळाटाळीचं उत्तर मिळतं. तर तुमच्याकडे असा काही किस्सा होतो का किंवा त्या प्रश्नाला तुम्ही कसं हँडल करता? आमच्याकडे म्हणजे कसं होतं, एक तर आधी पूर्वी मी सगळं हे घरनं करायची, हा व्यवसाय माझा. म्हणजे सगळे सिनियर सिटीजनचे टिफिन्स असायचे माझे. नंतर एका डेकेअर सेंटरचं जवळजवळ मी 12 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे सतत घरात काही ना काहीतरी चालूच असायचं. त्यामुळे वेगळं त्यांना काय करू हे विचारायची मला कधी वेळच नाही आलेली. कारण त्यांनाच इतकी व्हरायटी मिळायची खायला, कारण घरात सतत काही ना काहीतरी चालूच असायचं ना. पण कधी जरी असं आपण मग विचारलं की आज काय करू, मग ते उत्तर नेहमीचं ठरलेलं काही कर. पण ते फार क्वचित वेळ आली माझ्यावर, कारण सतत काही ना काहीतरी घरात ऑर्डर्स आणि ह्या चालूच असायच्या. त्यामुळे व्हरायटी भरपूर असायची घरात. त्यामुळे त्यांना हा प्रश्न नाही आला कधी. पण आजकाल सगळ्याच लोकांना तो मग कसं, कारण फ्रीजमध्ये किंवा मार्केटमध्ये जर आपण गेलो म्हणजे इथून मंडईत जरी गेलो, सपोज इथल्या मार्केटमध्ये 4 भाज्या कमी मिळतात, मंडईत 4 भाज्या एक्स्ट्रा मिळतात. पण त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स कसं आणू शकतो किंवा त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स कसं केलं पाहिजे? कारण
बाजारात गेलं भेंडी, गवार, बटाटा, फ्लॉवर, कोबी या 5-6 भाज्या आणि पालेभाज्या मेथी आणि पालक हे असतं. आणि आजकाल पनीर आणि सोयाचं थोडंसं प्रमाण वाढलं, तर हे वाढलंय. कॉमन म्हणजे सगळ्यांच्या घरांमध्ये मिळतं, किंवा मिडल क्लास म्हणा किंवा ॲव्हरेज मिडल क्लास म्हणा, त्या हायरमध्ये सगळीकडे हे प्रमाण मिळतं आणि जे बेसिकली खाल्लं जातं. मग ह्याच्यामध्ये आपण व्हेरिएशन्स कसं आणू शकतो का? व्हेरिएशन्स आपण भाज्यात खूप आणू शकतो. ओके. म्हणजे जसं काही काही जणांकडे कसं पद्धत असते, दोडका करा, दुधी करा, भोपळा करा दुसरा, नाही तर वांगी करा, पद्धत एकच. हां, ती भाज्यांची चव बदलत नाही, करेक्ट. पण आम्ही एक भाजी 7 प्रकारे करू शकतो. कसं ते? म्हणजे आता साधं तुम्ही कुठली साधी अगदी जी न आवडणारी भाजी घ्या, हां, तोंडली धरू आपण. ओके. नॉर्मली घरात तोंडली ही आवडतच होतच नाही नाही, अजिबात, हो. पण तीच तोंडली आपण 7-8 प्रकारे करू शकतो. ओके. नुसती तोंडली आपण कांद्यावर करू शकतो, कांदा टोमॅटोवर करू शकतो, पीठ पेरून करू शकतो, भरून तोंडली करू शकतो, मसाल्याची करू शकतो, खरडा करून त्याच्यात तोंडली करू शकतो. म्हणजे त्याच्यात तुम्हाला करायला भरपूर वाव आहे. फक्त तुम्हाला कसं आहे माहिती आहे का, थोडंसं या गोष्टीला ना आवडच लागते. पण ऍक्च्युली मला वाटतं आवड किंवा वेळ पण आजकाल सगळ्यांचं असतं ना, की वेळ नाही, वेळ वेळ नाही. पाहिजे. मग इन्स्टंट असं होणारं कुकिंग असतं का? कारण सगळ्यांचं असतं की अरे इन्स्टंट झालं पाहिजे काहीतरी. इन्स्टंटचं कसं आहे माहिती आहे का, तुम्ही थोडीशी ही पूर्वतयारी करून ठेवावीच लागते. ओके. पूर्वतयारी केली ना तर तुम्ही कुठलीही गोष्ट पटकन करू शकता. तयारी असल्यानंतर एका गोष्टीत तुम्ही 4 गोष्टी करू शकतात. ओके. पण तयारीत जर काही नसेल तर मग कंटाळा येतो. मग आता पहिल्यापासून सगळं करायचं म्हणलं की असं वाटतं नको, आता जाऊ दे, बाहेरनं ऑर्डर करावी आणि जेवण घ्यावं. ओके. मग आता जसं पूर्वतयारीमध्ये काय काय बेसिक पूर्वतयारी आपण आधी करू शकतो किंवा ती प्रिझर्वेटिव्ह होऊ शकते बुवा? आता वर्किंग वुमनसाठी जे आहे त्याच्यासाठी तुम्ही आठवड्यातनं एकदा शनिवार रविवार सुट्टी असते. बरोबर. मग त्यावेळेस तुम्ही जाऊन मार्केटमधनं भाजी आणणं, त्या भाज्या नीट निवडणं, साफ करणं, त्या वेगवेगळे पॅकेट्स करून ठेवणं. जसं की आता आणि जे नॉनव्हेज खाणारे आहेत, जे फिश खातात, तुम्ही एकदाच जाऊन मार्केटमध्ये फिश आणलं, ते सगळं छान स्वच्छ करून मॅरिनेट करून ते जर तुम्ही क्लिंच फॉईलमध्ये रॅप करून ठेवलं तर रोजच्या पुरती तुम्ही काढून ते पटकन करू शकता. त्याला कंटाळा येत नाही. आणि मग ओके. फक्त ते डिफ्रॉस्ट व्हायलाच काय वेळ लागेल तेवढाच, त्याच्यापेक्षा जास्त वेळ काही जात नाही, पण त्याला बाकी काही करायला लागत नाही. ओके. तसंच आपलं भाज्यांचं सुद्धा आहे. तुम्ही जर भाज्यांची तयारी करून ठेवली, जसे मिरचीचा खरडा करून ठेवला, आलं लसूण पेस्ट करून ठेवली, ओला नारळ खवून ठेवलेला असला, दाण्याचा कूट तयार असला, तर तुम्ही पटकन त्याच्यात काहीही करू शकतात. ओके. बरं, हल्ली तुम्हाला काय चिरत बसायची गरज नाही आहे, चॉपर आहेत. पटकन कांद्याची 2 सालं काढली, चॉपरमध्ये टाकलं, सेकंदात कांदा बारीक होऊन तुम्हाला मिळतो. हो, पाहिजे म्हणजे तसं. हां, म्हणजे या गोष्टीला असं तुम्हाला खूप काही वेळ लागतो अशातला भाग नाहीये, पण थोडी तयारी त्याच्यासाठी तुम्हाला ठेवावी लागते. मला वाटतं तिथेच थोडंसं आपण कमी पडतोय. हां, बरोबर आहे. म्हणजे आता पूर्वी जेव्हा माझा हा व्यवसाय घरनं होता ना, जरी व्यवसाय स्वरूपात असला तरी सुद्धा तयारी ही माझी सगळी असायची. ओके. म्हणजे आठवड्याचे 4 नारळ खाऊन फ्रीजरला असायचे. आणि ते नारळ सुद्धा आता आपण फ्रीजमध्ये ठेवतो, डब्यात न ठेवता प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले तर पटकन आपल्याला ते घेता येतात. डब्यातनं तो घट्ट झालेला गोळा काढणं अवघड पडतं. ओके. तेच तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलात किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवलात तर मायक्रोवेव्हमध्ये ठेवून पटकन तुम्ही तो मोकळा करून वापरू शकतात. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या बारीक सारीक गोष्टी आहेत, ह्या करून करूनच शेवटी तुम्हाला कळतात. नाही, हेच आम्हाला तुमच्याकडून खरंच जाणून घ्यायचं कारण ते खूप महत्त्वाचं आहे. तेच लक्षात येत नाही आणि मग सगळंच गणित बिघडतं आणि मग परिणामी त्याचा तब्येतीवर परिणाम होतो. पण आता सगळ्यात किचकट गोष्ट येते ती म्हणजे लसूण सोलणं किंवा लसूण याच्याशी. मग तो कसा तुम्ही त्याच्याशी काही ट्रिक्स आहेत का? आता आम्ही मोठ्या प्रमाणात जेव्हा लसूण सोलतो ना, तेव्हा डायरेक्ट लसूण घेऊन आम्ही तो कट करतो. ओके. त्याच्यावर थोडीशी कॉर्नफ्लॉवर टाकायची, कॉर्नफ्लॉवर त्याला चोळायची आणि पाखडायचं की तो 2 मिनिटात लसूण साफ होतो. ओके. पण तो जास्त प्रमाणात असेल तेव्हा. हां. पण तुम्हाला थोड्या प्रमाणात घरी करायचं असेल तर लसणाच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या, पाण्यात भिजत ठेवायच्या, एक 15-20 मिनिटं ठेवल्या की त्या पटकन त्याची सालं निघतात. नाईस. नसेल तर मायक्रोवेव्ह असेल तर लसणाचा गड्डा मोकळा करायचा, मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचा, एक 30 सेकंद किंवा 1 मिनिटाच्या अलीकडे लावायचा, पटकन त्याची सालं निघतात. ओके. म्हणजे ह्या तयारी म्हणून म्हणलं ना की तयारी जर तुमची असेल, रविवारी जेव्हा तुम्हाला वर्किंग नसतं त्यावेळेस तुम्ही जर ही थोडी तयारी करून ठेवली, लसूण सोलून एका काचेच्या बाटलीत घालून फ्रीजमध्ये ठेवला तर तो 8-10 दिवस लसूण छान राहतो. ओके. मिरचीची पेस्ट समजा तुम्हाला करायची असली तर मीठ टाकून, थोडंसं तेल टाकून आणि लिंबू टाकून जर तुम्ही ती पेस्ट केली ना तर ती छान 8 दिवस पेस्ट राहते. आलं लसणाचं सुद्धा तसंच आहे. ह्या तयाऱ्या जर तुमच्या असल्या ना तर तुम्हाला स्वयंपाकाला अजिबात वेळ लागत नाही.
ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं तयारीवर आपण आहोतच. मग लोकांचं स्टोरेजवर पण एक थोडासा कन्सर्न असतो, की फ्रीजमध्ये भाजी ठेवायची आहे, कशी ठेवली पाहिजे किंवा त्याच्यासाठी कुठली स्पेसिफिक काळजी घेतली पाहिजे का? कारण बऱ्याच असं तर ऑलरेडी आता पुण्यासारख्या शहरांमध्ये पालेभाजीशी फ्रेश मिळत नाही, नाही. खूप पाणी मारलेली असते. त्यात जर ती तुम्ही व्यवस्थित नाही स्टोअर केली तर त्यातले न्यूट्रियन्स पण जात आहेत आणि तुम्ही शेवटी पाला खाता असं वाटतं. मग ते कसं करायला पाहिजे का? पालेभाज्या आणि फळभाज्या दोन्हींसाठी जर पालेभाजी शक्यतो आणल्यानंतर निवडून जर तुम्ही पेपरमध्ये रॅप करून ती जर प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून ठेवली ना तर 2-3 दिवस पालेभाजी छान राहते. ओके. त्याच्यातही दुसरं असं आहे की पालक ज्याची आपल्याला पातळ भाजी करायची असते किंवा पालक पनीर करायचं असेल तर तसंही आपल्याला ब्लांच करून आपण पालक प्युरीज करतो. मग अशा वेळेस पालक जर तुम्ही कागदात जरी गुंडाळून ठेवला ना तरी 2 दिवसांनी जर पावसाळा असेल किंवा पाणी जास्त मारलेलं असेल तर तो खराबच होतो. हो. मग अशा वेळेस सरळ आणला ना की लगेचच तो साफ करून चिरून ब्लांच करून ठेवायचा. ओके. ब्लांच केलेला पालक 4-5 दिवस फ्रीजमध्ये छान राहतो. ओके. तो तुम्ही पटकन कशालाही वापरू शकता. तुम्हाला पालक पनीर करायचं असेल वापरा, पालकाची ताकातली पातळ भाजी करायची असेल, पालकाची गोळा भाजी करायची असेल, पालकाचे पराठे करायचे असतील, एवढं सगळं होतं एवढं एक पालक तुम्ही शिजवून ठेवला की त्यातनं तुम्ही 7-8 प्रकार तरी नक्की करू शकतात. पालकाच्या पुऱ्या होऊ शकतात. ओके. म्हणजे हे तुम्ही तयारी थोडीशी. आता हे पालेभाजीच्या बाबतीत झालं. हां हां. मेथी वगैरे आहे ना ही छान राहते. मेथी, शेपू किंवा लाल माठ ह्या भाज्या आहेत ना या कागदात रॅप करून तुम्ही जर प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवल्यात ना तर छान राहतात. ओके. पण पालक हा जास्त राहत नाही. मग पालकाला हाच पर्याय आहे की तो शिजवून तुम्ही ठेवलात ना तर तो छान राहतो. ओके. आणि बाकी फळभाज्या तुम्ही आता फ्लॉवर वगैरे आहेत जसं की तो चिरून ठेवला. आता तुम्हाला पटकन मिक्स व्हेज करायचं असलं मग तुमच्याकडे फ्लॉवर चिरला आहे, गाजर चिरलेला आहे, बीन्स चिरून ठेवलेले आहेत. हल्ली आपल्या ह्याच्यावर मेशोवर वगैरे इतके सुंदर फ्रीजमध्ये ठेवायचे कंटेनर मिळतात. ओके. त्याच्यात तुम्ही त्या भाज्या कट करून जर ठेवल्या ना तर तुम्ही 4 पदार्थ करायला तुम्हाला वेळ लागत नाही. ओके. म्हणजे तयारी आहे तुमची. हां बरोबर. 4 गोष्टी चिरलेल्या आहेत. मग तुम्ही मिक्स व्हेज करा, त्याचा पुलाव करा, नाही तर त्याचे तुम्ही ह्याला कशाला आपल्या फूड प्रोसेसरला फिरून तुम्ही त्याचे पराठे करा. करेक्ट. ते तुमच्यावर आहे म्हणजे. पण तयारी जर असली तर ते तुम्ही पटकन करू शकता, त्याला काही वेळ लागत नाही. हां पण मग आता याच्यासोबत असतं ना की टमॅटो सारख्या गोष्टी आहेत किंवा ढोबळी मिरची सारख्या गोष्टी आहेत ज्या ऑलरेडी मार्केटमध्ये पण 3-4 दिवस असतात आणि त्या आपण फ्रीजमध्ये आणून ठेवतो. मग त्या परत खराब होताना जाणवतं आपल्याला किंवा असं होतं की नाही छान दिसतंय वरून पण त्यात तेवढं न्यूट्रियंट नाही आहे, तेवढी ती चांगली नाही. मग अशा वेळेस कसं त्याला स्टोअर केलं पाहिजे? टोमॅटो वगैरे तुम्ही प्युरी करून ठेवू शकता. ओके. म्हणजे बॉईल करायचा, साल काढायची आणि त्याची प्युरी करून ठेवायची. मग ती प्युरी तुम्ही कशालाही वापरू शकता. म्हणजे ते सॉस सारखंच. सॉस सारखं नाही, त्यात काही घालायचं नाही. ओके. फक्त टोमॅटो हे करायचा, ग्राइंड करायचा आणि डीप फ्रीजला ठेवायचा. ओके. आणि जर तुम्हाला एका वेळी तेवढा वापरायचा नसला तर हल्ली आपल्याकडे पर्याय आहेत. जे बर्फाचे ट्रे येतात त्याच्यात घालून तुम्ही जर त्याच्या क्यूब करून ठेवल्या तर पटकन तुम्हाला तर रस्सा भाजी करायची आहे 4 माणसांची तर त्यातल्या 3-4 क्यूब काढल्या आणि तुम्ही त्या ह्याच्यात टाकल्या, पटकन काम होऊन जातं. ओके. तुम्हाला सूप करायचं आहे, घ्या त्यातल्या 5-6 क्यूब काढून बाकी त्याच्यात गोष्टी घाला, सूप करा. म्हणजे अशा वेळेस तुम्हाला ते त्या उपयोगी पडतात. म्हणजे टोमॅटोच्या बाबतीत ही गोष्ट झाली. ओके. मग ते न्यूट्रिशन वाईज ते चांगलं देतं का आपल्याला? म्हणजे ते तेवढी व्हॅल्यू देतं का जेवढं एक टमॅटो देते आपल्याला प्रॉपरली? कधीही शेवटी फ्रेश आणि स्टोरेज ह्यात फरकच असणार. नक्कीच नक्कीच. पण आता पूर्वीसारखा जमाना नाही राहिलेला. करेक्ट. बायकांना वेळ नसतो, एका दिवशी त्यांना भरपूर कामं सगळी म्हणजे करायची असतात. मग अशा वेळेस थोडंसं बाहेरचं विकत आणून खाण्यापेक्षा हे कधी पण थोडंसं कधीही ही गोष्ट कधीही चांगली आपण घरात करून खाल्लंय. नक्कीच. आणि अजून एक खूप कॉमन क्वेश्चन येतो की आम्ही जर मागच्या वेळेस एक पॉडकास्ट केला होता सिमिलर टू दिस की फूड कसं स्टोरेज करायचं, त्यावेळेस बऱ्याच लोकांचा आला होता की कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता कसं स्टोअर करावं हे सांगा. कारण ते सीझननुसार त्याचे भाव वाढणारे पदार्थ आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना ते खूप स्टोअर करायची इच्छा असते. बरोबर आहे. कोथिंबीर जी आहे ना ती तुम्ही व्यवस्थित स्वच्छ करून फक्त धुवायची नाही. एकदा त्याला पाणी लागलं ना तर मग ती जास्त टिकत नाही. पण तुम्ही आणल्यानंतर जर ती स्वच्छ निवडून कागदात गुंडाळून जर तुम्ही ती एखाद्या डब्यात घालून ठेवली, खाली एखादा छोटा नॅपकिन टाकून, तर ती कोथिंबीर छान 6 ते 7 दिवस नक्की राहते. ओके. कढीपत्त्याचं सुद्धा तसंच आहे. प्लॅस्टिकचा कंटेनर घेऊन जर त्याला तुम्ही पेपर खाली आणि वर असं ठेवून मध्ये जर पुदिना ठेवला ना तर पुदिना 15 दिवस तरी काळा पडत नाही, छान राहतो. ओके. कारण पुदिन्यासारखं असं की तो पटकन पुदिना मात्र काळा पडतो लगेच. मग त्याला एक आपण करू शकतो, पुदिना, थोडीशी कोथिंबीर, मिरची आणि त्याच्यात वाटताना ना बर्फाचे खडे टाकायचे. ओके. आणि मग ते वाटून
त्याची घट्ट हे करून ठेवायची पेस्ट. बर्फाच्या खड्याने असं काय होतं वेगळं? बर्फाच्या कडे म्हणजे वाटताना जो मिक्सरमध्ये जेव्हा आपण वाटतो तेव्हा ती गोष्ट थोडीशी गरम होते. बरोबर. गरम झाल्यानंतर त्याला काळेपणा येतो. हेच वाटताना आपण त्याच्यात बर्फ टाकला तर ती काळं व्हायची प्रोसिजर थांबते करेक्ट. आणि हिरवा रंग जसाच्या तसा राहतो. जसं आता आम्ही सँडविचला वगैरे चटणी करतो, हां. मग त्याच्यात काय पुदिना, मिरची, कोथिंबीर, थोडीशी भुजिया टाकली, पण वाटताना आम्ही पाणी नाही टाकत त्याच्यात, आम्ही बर्फ टाकतो त्याच्यात. त्यामुळे मग हिरवीगार छान ती चटणी राहते. म्हणजे या बारीक सारीक सगळ्या ट्रिक्स आहेत. फक्त तुम्ही एकदा केलं ना की तुमच्या हाताखालून कुठली गोष्ट गेली ना तर बरोबर लक्षात राहते ती. मला वाटतं स्वयंपाक हा प्रकारच असा आहे की हाताखालून गेला पाहिजे किंवा कुठली गोष्ट तुम्ही एकदा ट्राय केल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही की कसं चांगलं आहे किंवा कितपत त्याचे बेनिफिट होतात. 4 वेळा मी जरी तुम्हाला सांगितलं ना तरी लक्षात राहायला अवघड जातं, पण तीच गोष्ट तुम्ही एकदा करून पाहिलीत ना तर ती नक्की तुमच्या लक्षात राहते. कोथिंबीर पुदिना झालाय आता. त्याच्यानंतर माझं मतं लिंबू, कोकम, चिंच यासारखे जे पदार्थ आहेत ते म्हणजे ते पण नुसार सीझननुसार त्यांचे भाव बदलतात किंवा ते पण एकदाच आणले जातात. जसं की चिंच आहे, कोकम आहे, आमसूल आहे, एकदाच आणलं जातं. लिंब तरी मे बी माणूस आठवड्याच्या बाजारात भरतं. पण मग ह्यांचं स्टोरेज कसं करतो? कारण बघितलं बऱ्याचदा चिंच खूप अशी दिवस ठेवली तर ती काळी पडते किंवा त्याच्यात असं थोडंसं जाळीसारखं असतं आणि मग माणूस नको म्हणते वापरायला जनरली. मग अशा वेळेस काय करू शकतो आपण? चिंच जी आहे ना ती शक्यतो मीठ लावून तुम्ही ठेवायला पाहिजे. ओके. मीठ लावून जर त्याचे गोळे करून तुम्ही काचेच्या बरणीत भरले ना तर ती चिंच छान राहते. ओके. किंवा तुम्हाला अगदीच चिंच जास्त प्रमाणात लागत असेल तर आता आम्ही तरी असं करतो, चिंच शिजवून घेतो, गार झाली का मिक्सरमध्ये फिरून त्याचा पल्प करायचा, चाळणीवर घालायचा, तो सगळा गाळून घ्यायचा आणि एअरटाईट डब्यात घालून फ्रीजरला ठेवायचा. ओके. 1-2 महिने सुद्धा तो चिंचेचा कोळ सगळा छान राहतो. आता आम्हाला कसं होतं, माशाच्या ह्याची एक करीची ऑर्डर आली का पटकन चिंच लागते, मग थोडीशी चिंच भिजत घातली का कधी कधी ती जास्त होते, मग ती थोडीशीच राहिलेली करायची काय असा प्रश्न पडतो. मग त्यापेक्षा लागेल तसा कोळ पटकन आपण घेऊ शकतो. पण माशासाठी चिंच म्हणजे कसं काय कॉम्बिनेशन कसं आहे? जेव्हा कालवण करतो ना माशाचं तेव्हा त्याला चिंच ही लागतेच. ओके. म्हणजे एक तर आमसूल तरी पाहिजे, कोकम किंवा चिंच तरी, आंबटपणाला काहीतरी तर लागतंच, त्याच्याशिवाय कालवण होणारच नाही. ओके. त्यामुळे मग अशा वेळेस आता जे नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांना रोज उठून एवढीशी चिंच भिजत टाकायची आणि हे करायचं, त्यापेक्षा असा कोळ काढून ठेवलात तुम्ही ते एकदाच 15-20 मिनिटं जातात, पण तुम्ही 1 महिना 1.5 महिन्याचं काम तर नक्की होतं आणि ती चिंच अजिबात खराब होत नाही कोळ काढून ठेवली. ओके. फक्त फ्रीजरला स्टोअर करायची. पण त्याला वापरताना म्हणजे दुसरा चमचा घातला किंवा काय घातला तर काही नाही होत, कारण चिंचेमध्ये पाण्याचा अंश असतो आणि जेव्हा आपण तो फ्रीजरला स्टोअर करतो ना तेव्हा बर्फाच्या स्वरूपातच त्याचं होतं. ओके. मग जर आपल्याला पाहिजे असेल तेव्हा 5 मिनिटं आधी काढून ठेवली आणि काट्यानी जर काढली ना तर ती चिंच व्यवस्थित निघते. म्हणजे चमच्यानी निघत नाही, पण काट्यानी काढली तर ती चिंच व्यवस्थित निघते आणि ती आपण पटकन वापरू शकतो कशातही. सध्या आता उन्हाळा आहे, लिंबू आपण आणतो, कित्येक वेळा असं आणल्यानंतर 2-3 दिवसातच त्याला असे डाग पडतात किंवा ती खराब होतात. त्याच्यासाठी सरळ काचेची बरणी घ्यायची, पाणी घालायचं आणि त्यात लिंब घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. ओके. 15-20 दिवस लिंब ती छान राहतात. किंवा वर्तमानपत्राच्या कागदात एक लिंबू गुंडाळून त्याच घट्ट गोळा करायचा त्याचा आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीत झिपलॉकच्या घालून फ्रीजमध्ये ठेवायची, तरी सुद्धा छान राहतात. मस्त. कारण रस काढून ठेवला ना की नाही म्हणलं तरी त्या रसची थोडीशी टेस्ट बदलते. टेस्ट पण बदलते किंवा मग आपल्यालाच असं वाटतं नको, फ्रेश नाही वाटत. थोडंसं फ्रेश नाही वाटत. म्हणून कधी आयत्या वेळी कापून लिंबू जे आपण घेतो ना त्याची जी टेस्ट येते ना ती त्याला येत नाही. पण हे जर तुम्ही पाण्यात घालून ठेवलं ना तर अक्षरशः 15-20 दिवस लिंब इतकी छान राहतात. आणि ज्या पाण्यात आपण ते लिंबू घालून ठेवतो ना त्या पाण्याला इतका सुंदर वास येतो ना की तो स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही जर पाणी ते काढून घेतलं आणि घरात स्प्रे केला तर घरात इतका छान वास येतो त्याचा, म्हणजे ते पाणी टाकून द्यायची गरज नाहीये. त्याचाही उपयोग होऊ शकतो. आय गेस किचनच्या प्रत्येक इन्ग्रेडियंटचा किंवा त्याचा वेस्टचा पण खूप चांगला उपयोग होतो. नक्कीच आहे. पण आता हे सगळं करत असताना ना सगळ्यांचं असं असतं की आम्ही हे सगळं करायला रेडी आहोत, पण तरी इन्स्टंट काही गोष्टी हव्यात. इन्स्टंट म्हणण्यापेक्षा सकाळी माझ्याकडे फक्त अर्धाच तास आहे किंवा सकाळी माझ्याकडे फक्त 45 मिनिटंच आहेत आणि त्यात मला सगळा स्वयंपाक करायचा आहे. सगळा स्वयंपाक इन द सेन्स मला नाश्त्याला वेगळं करायचं आहे, मला दुपारचं जेवण वेगळं करायचं आहे, जर मुलं असतील तर त्यांचा शाळेचा डबा वेगळा करायचा आहे, मला स्वतःचं ऑफिस असेल तर त्याचं सगळं वेगळं करायचं. मग ह्याच्यात हे कसं बसवायचं किंवा त्याच्यात आपण कसं व्हेरिएशन आणू शकतो? कारण असं नको व्हायला की 8 दिवस झाले मी सिमिलर टाईपचाच भाज्या खातो किंवा 8 दिवस झाले माझ्याकडे सिमिलरच गोष्टी चालू आहेत घरात.
त्यासाठी तुम्ही आता मुलं घरात असतील तर तुम्ही इडलीचं बॅटर तयार करून ठेवू शकता. एक इडलीचं बॅटर तुम्ही तयार केलं की त्यातनं तुम्ही डोसे करू शकतायत, आप्पे करू शकतायत, उत्तप्पे करू शकतायत मुलांना. म्हणजे जर तयारी, आपण जे पहिले म्हणलं की तयारी ही मस्ट आहे. जर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला 4 गोष्टी करायच्या आहेत तर आदल्या दिवशी तुम्हाला थोडीशी ते तयारी तुम्हाला ही करून ठेवावीच लागते. ओके. आणि एका गोष्टीचं म्हणजे आता कणिक भिजवली आहे पटकन, मुलांना शाळेत डब्याला काही द्यायचंय, पोळी भाजी तर देतोच होतो आपण, पण पटकन कणकेचा त्यातलाच गोळा घेतला, तव्यावर लाटून पोळी केली, मध्ये तूप लावलं, त्याला साखर भरपूर त्याच्यात टाकली आणि तूप सोडून जर केली तर तो रोलही खूप सुंदर लागतो. ओके. हा. जसं बाकी भाज्या असतात आपल्याकडे, त्यातल्या थोड्याशा भाज्या चॉपरमध्ये टाकल्या, पटकन फिरवून घेतल्या, मीठ लावलं, पराठा करू शकतो. म्हणजे एकच जे आहे कणिक भिजलेली जी आपली आहे त्यातनं आपण हे 2-3 गोष्टी करू शकतो. करेक्ट करेक्ट. भाज्यांच्या बाबतीतही तसंच आहे. आपण किंवा आता आपण हे स्प्राउट सगळे ठेवतो, भाजीसाठी आपण करतो, मग त्यातलेच थोडेसे काढून ठेवले फ्रीजमध्ये, फ्रीजरला जर ठेवले तर ते छान राहतात. दुसऱ्या दिवशी ते स्प्राउट काढले, तुम्ही त्याची कोशिंबीर केली किंवा भरसड वाटून तुम्ही आप्याचं तयार केलं तरी ह्या गोष्टी पटकन होऊ शकतात. करेक्ट. फक्त त्याच्यासाठी थोडीशी तयारी करणं गरजेचं आहे. हा, किंवा मला वाटतं ते माहिती असणं पण हा, माहिती गरजेचं असणं आहे. कारण गरजेचं आहे. आपण ना त्या एका ट्रॅकमध्ये आवडतो, नाही आमच्याकडे हेच चालतं की आमच्याकडे हीच पद्धत होते आणि ते आमच्याकडचं पुढे आम्हाला जायचं नसतं. नक्कीच. कारण भाजी पण आता आपल्याला माहिती की आपल्याला सेम बटाटा खाऊन खाऊन कंटाळा आलाय, पण आपण पिवळा बटाटा किंवा लाल बटाटा ह्याच्या पुढे जातच नाही आहोत. तर तुमच्याकडे काही असे वेगळे ऑप्शन्स आहेत का बटाटा सारखे, म्हणजे जे कॉमन भाज्या त्याला आपण खूप असं व्हेरिएशन्समध्ये कसं करू शकतो? सपोज आता बटाटा म्हटलं तसं बटाट्याच्या काचऱ्या करू शकतो, बटाट्याचा रस्सा करू शकतो. तो रस्स्यातही आपण 4 प्रकार करू शकतो. कसे? जसं म्हणजे की जिरं खोबरं लावून आपण रस्सा करतो, ओके. कोणी कोणी दाण्याचा कूट टाकून करतं, काळा मसाला दाण्याचा कूट घालून करतं, कोणी कोणी दह्याची ग्रेव्ही करून करतं. अगदी झटपट होणार, काही वेळ लागत नाही त्याला. ओके. दही घट्ट फेटून घेतलं, त्याच्यात तुम्ही सगळे मसाले टाकले, फोडणी केली, बस, आणि ग्रेव्ही तयार केली. म्हणजे त्याला काही असा फारसा वेळ जात नाही. ओके. किंवा एकीकडे तुम्ही पोळ्या करतायत तर जाळीवर 2-3 बटाटे भाजायला ठेवले गॅसवर, भाजून झाले, छान साल काढलं त्याचं, कुस्करून त्याचं भरीत करू शकतो. हो. कच्चा कांदा, लाल मिरची तळून घालून. म्हणजे थोडंसं कसं आहे माहिती आहे का, आपल्या डोक्यात आलं पाहिजे ते की आपल्याला काय करायचंय. आता सगळ्यात महत्त्वाचं अजून एक असतं की बऱ्याचदा काही पाहुणे येतात किंवा काही लोक येतात, ते न सांगता येतात आणि आपल्याकडे आग्रह असतो की जेवून जा म्हणून. मग अशा वेळेस आपण कुठल्या गोष्टी इन्स्टंटली करू शकतो की ज्या चांगल्या पण होतील, व्यवस्थित पण होतील आणि सगळ्यांना पोटभर पण मिळेल असं? अशा वेळेस म्हणूनच घरात थोडंसं कडधान्य असेल ना, ते कडधान्य भिजवून मोड आणून जर तुम्ही डीप फ्रीजला ठेवलं तर पटकन कोणी आलं तर तुम्ही उसळ करू शकता. आमट्या आपण करू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या. जसं की काही काही जणांकडे कसं ठराविक एक पद्धतीची आमटी असते, हो, त्याच्या पलीकडे जात नाही. करेक्ट. तसं होत नाही. आमट्यांचे सुद्धा तुम्ही भरपूर प्रकार आहेत करायला. म्हणजे आपण जेवढ्या डाळी येतात तेवढ्या सगळ्याच्या आमट्या करू शकतो. म्हणजे माझ्या सासूबाई तर म्हणायच्या की मी जेव्हा मुगाची आमटी करायची ना, तेव्हा त्यांचं म्हणणं असायचं की वृद्धाश्रमात ते सलाईन लावतात ना म्हाताऱ्यांना, तर सलाईन न लावता तू आमट्या नेऊन दे डबा भरून. त्यांना वाटीभर आमटी पिऊ दे, ते सलाईन सारखं आहे. म्हणजे केली जर व्यवस्थित आमटी ना तर खरंच ती छान होते. आणि त्याच्यात सुद्धा आपल्याला भरपूर व्हरायटी आहेत करायला आमटेत. साधी तुरीच्या डाळीची आमटी म्हटलं ना तर फोडणीचं वरण आहे, मुळा घालून आहे, शेंगा घालून आहे, टोमॅटोचं आहे, चिंच गुळाचं आहे. म्हणजे त्यात सुद्धा आपल्याला भरपूर व्हरायटी करता येते. ओके. म्हणजे पटकन जर कोणी आलं तर आमटी हा तो ऑप्शन खूपच चांगला आहे. करेक्ट. बटाटा कायमस्वरूपी घरात आपल्या असतोच. कडधान्य तुमचं एखाद दुसरं फ्रीजमध्ये असेल तर ते तुम्ही करू शकता. मिक्स तुमच्याकडे थोड्या सगळ्या भाज्या असल्या, पटकन सगळं मिक्स केलं, कुकरला एकदम लावलं तर तुम्ही पावभाजीची तयारी करू शकता. ओके. म्हणजे घरात थोड्याच्या वस्तू असल्या 4 गोष्टी तरी त्यातनं तुम्ही पावभाजी तर नक्कीच करू शकता. अगदी वाटाणा भिजत नाही घातला तरी फ्रोझन मटार असतो आपल्याकडे, तो सुद्धा तुम्ही त्याला वापरू शकता. मला वाटतं एखाद्या मटार स्किप केला तरी चालू शकतो. अगदी चालू शकतो. म्हणजे पाहिजेच असं नाहीये. करेक्ट. पण बाकी तर सगळ्या गोष्टी, टोमॅटो, कांदा, बटाटा, सिमला, या गोष्टी घरात आपल्या असतात. म्हणजे ते पटकन तुम्ही आज माणसं येणार आहेत म्हटल्यानंतर तुम्ही कुकरला जरी पटकन सगळं एकत्र लावलं तरी त्याची तुम्ही पटकन पावभाजी करू शकता. पराठे, या गोष्टी पूर्ण अशाच आहेत. तुमच्या घरात जे काही आहे त्यातनं तुम्ही पराठे नक्कीच करू शकतात. आणि सगळ्यात शेवट काहीच नाही जमलं तर दाल खिचडी. दाल खिचडी तर पर्यायच नाहीये, बेस्ट ऑप्शन आहे. आता दाल खिचडी सुद्धा आपण साधं जिरं खोबरं घालून, भाजून जिरं खोबरं घालतो, ती मुगाच्या डाळीची खिचडी आहे. दाल खिचडी आता आम्ही आमच्या कॅन्टीनला मारतो, तर राईस वेगळा शिजलेला असतो, डाळ वेगळी शिजलेली असते. ओके. पण मग करताना आम्ही काय करतो, कांदा, टोमॅटो, लसूण
असं सगळा तडका तयार करायचा, त्याच्यावर डाळ टाकायची, शिजलेला भात टाकायचा, थोडा सांबार मसाला टाकायचा आणि मग ती डाळ खिचडी करायची. पण ती डाळ खिचडी जी लागते ना, ती आपल्या मुगाच्या डाळीपेक्षा सुद्धा सुंदर लागते. ओके. आणि म्हणजे टेस्ट वाईज हा, नक्कीच नक्कीच. आता साधी मुगाची डाळ खिचडी कसं म्हणजे लोकांना वाटतं आजारी माणसं असली तर आपण डाळ म्हणजे खिचडी देतो, करतो. हो. पण ही चटपटीत अशी खिचडी तुम्ही नक्कीच करू शकतात. नक्कीच. मला वाटतं की राईसचे पण खूप सारे व्हेरिएशन्स असतील आणि ते पण आपण ट्राय करू शकतो अशा वेळेस. कारण राईस असं आहे की 15 मिनिटात कुकर शिजतो आणि मग तुम्ही बरेच त्याला करू शकता. फोडणीचा भातही आहे, मसाले भातही आहे, किंवा मग पुलाव, जर सगळं सामान आलेलं असेल तर पुलाव आहे, असं काहीतरी. अगदी पुलाव नसला, घरात नुसतं तुमच्या लसूण असला ना, तरी हल्ली लसूण घालून सुद्धा राईस करतात. राईस एकीकडे शिजवून घेतला आणि लसूण तुम्ही बारीक चॉप करून घेतला चॉपरमध्ये आणि तो बटरवर तुम्ही जर लालसर अगदी केला, त्याच्यात थोडीशी लाल मिरची, हिरवी मिरची टाकली आणि त्याच्यावर जरी तो शिजलेला भात टाकला ना, तरी इतका सुंदर त्याला फ्लेवर येतो. म्हणजे फक्त तुम्हाला डोक्यात आलं पाहिजे की आपल्याला काय करायचं. ओके. मला वाटतं तो खूप मोठा मुद्दा, म्हणजे पूर्वतयारी आणि सुचणं. पण जसं तुम्ही कराल ना तसंच तुम्हाला हे सुचत जातं. ते पण आहेच. कारण तुम्ही त्यात एक्सपेरिमेंट केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की कळत. काय चांगलं लागणार आहे, अगदी काय नाही नाही चांगलं लागणार आहे. नक्कीच. कारण मला आठवतंय भोपळा मी कधीच खात नव्हतो, पण जेव्हा आईने माझा वेगवेगळे व्हेरिएशन्स त्यात करायला लागले, मी खायला लागलो. मग असंच तुम्ही काय ऑब्झर्व केलं का की काही गोष्टी तुम्ही व्हेरिएशन्स करता आणि त्याच्यामुळे तुमच्या क्लायंटला किंवा तुमच्या जे येतात ऑर्डर्स त्यांना ते आवडायला लागले आणि मग तुम्ही ते पुढे कंटिन्यू करता? आता ह्या बाबतीत मी तुला म्हणेन की जेव्हा आम्ही एक डेकेअर सेंटरला 12 वर्ष कंटिन्यू मुलांना द्यायचे. ओके. अगदी छोटी मुलं, 3-3.5 वर्षापासूनची मुलं. ओके. पण तिथे काय व्हायचं माहिती का, मुलं जर शाळेत आली नाहीत ना, तर ती घरी जेवायची नाहीत. हो. त्यांना इतकी सवय लागली होती. म्हणजे एक तर किस्सा मला आठवतोय, एका मुलाची आजी, त्याला बरं नव्हतं म्हणून घरी ठेवलं होतं, तर त्याची आजी रिक्षा करून डेकेअरला आली, डबा घेऊन आली आणि ती डब्यात ते जेवण घेऊन गेली. ओके. की आणि म्हणजे त्यांचा नेहमी हा प्रश्न असतो की तुम्ही केलेल्या भाज्या मुलं कशी खातात आणि आम्ही घरात का केलेल्या का नाही खात. म्हणजे आता एक टेक्निक असतं लहान मुलांसाठी, जेव्हा आपण करतो तेव्हा साधारण मुलांना कसं तिखटाचा काही प्रश्न नसतो, पण लहान मुलांसाठी जेव्हा करतो तेव्हा त्याला थोडासा दाण्याचा कूट, गूळ थोडासा, या गोष्टी घातल्या ना तर मुलांना त्याची टेस्ट येते. आता मुलांना तुम्ही म्हणाल डेकेअर सेंटर म्हणजे तुम्ही ठराविक भाज्या, तर तसं नाही आहे. दुधीपासून, तोंडल्यापासून, दोडक्यापासून सगळ्या भाज्या आम्ही डेकेअर सेंटरला मुलांना देतो. ओके. आणि आता सुद्धा माझ्याकडे जे एका शाळेचं काम आहे, सगळ्या भाज्या आम्ही मुलांना देतो. ओके. म्हणजे असं होत नाही आणि मुलं व्यवस्थित खातात त्या. फक्त ते टेक्निक आहे, मुलांसाठी करायचं आणि मोठ्यांसाठी करायचं. तेच टेक्निक जाणून घ्यायचं नेमकं काय काय कळतं असं, कारण सगळ्यांच्या घरात हा कॉमन प्रश्न असतो. आता काय होतं माहितीये का, कधी कधी आता दुधी पूर्ण खाल्ला जात नाही. नक्कीच. पण मग कोशिंबीर मुलं खात असतील तर दुधी किसून घेतला आणि तो जिऱ्यावर, तुपावर जर फोडणीला टाकला आणि मग गार केल्यावर त्याच्यात दही, दाण्याचा कूट, मीठ, साखर, वर्ण जिऱ्याचा फोडणी दिली, तर मुलं अगदी आवडीने ती दुधीची कोशिंबीर खातात. बरोबर. म्हणजे असा भाजीत जर खात नसतील तर असं करू शकतात. तोच दुधी तुम्ही किसून छान पराठे करू शकतात. म्हणजे मुलांना जेणेकरून पोटात सगळं जायला पाहिजे. किंवा आता अगदीच मुलं खात नसतील तर सगळ्या भाज्या घ्या तुम्ही, त्या बॉईल करा, छान कुस्करून घ्या, त्यात ब्रेड क्रम्स थोडेसे घाला, कटलेट करा, मुलांना कळणार पण नाही अजिबात मुलांच्या पोटात जाणं महत्वाचं आहे, बाकी काही. करेक्ट. मग आता ह्याच्यासाठी कारलं हा एक, मला वाटतं मुलं आणि मोठी मुलं सगळीच खात नाहीत. मी ह्याला कसं करायचं, कारण आमच्या घरात पण असं होतं की कारलं गेलंय नको असं होतं. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? नाही तर कारल्याचे सुद्धा जसं मी म्हटलं ना तसे वेगवेगळे प्रकार आहेत. पण मग ते आता माझ्या घरात सुद्धा कारलं फारसं खाल्लं जात नाही. ओके. पण माझी लगेच संपवायची गरज नाहीये, 7-8 दिवस छान राहतं. ओके. कसं ते? कारलं मीठ लावून तुम्ही बारीक चिरायचं, तर काचऱ्या करायच्या, मीठ लावून ते ठेवायचं. एक 10-15 मिनिटांनी पाणी सुटलं की घट्ट पिळून घ्यायचं, स्वच्छ धुवायचं आणि जेवढं कारलं असेल ना, 1 वाटी कारलं असेल तर त्याला पाव वाटी हिरव्या मिरच्या घ्यायच्या. ओके. आणि त्या अशा लांबट चिरायच्या. तेल थोडंसं जास्त टाकायचं, तेलात आपलं मोहरी, हिंग, तीळ टाकायचे आणि मिरच्या टाकायच्या. त्या मिरच्या छान अशा कुडकुडीत होईपर्यंत त्या तेलात परतायच्या. त्याच्यावर ते पिळून घेतलेलं कारलं टाकायचं आणि झाकण न टाकता परतून परतून घ्यायचं. मीठ टाकायचं, किंचित साखरेची चिमटी. कारल्याच्या वेपर्स चिप्स केल्यासारखंच थोडक्यात. आणि ते इतके कुरकुरीत होतात. आणि सगळ्यात शेवटी गॅस बंद करायच्या आधी त्याला 1 चमचाभर फक्त डाळीचं पीठ भुरभुरायचं. ओके. की त्याला
म्हणजे जे आपण एक्स्ट्रा तेल थोडंसं आपल्याला वाटलं तर ते सुद्धा ते डाळीचं पीठ ऍब्झॉर्ब करून घेतं. Correct, correct. आणि हे कारलं तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर जरी ठेवलं ना तरी 5-6 दिवस छान राहतं. ओके. म्हणजे त्याला सुद्धा व्हरायटी. आता कारल्यात सुद्धा कोणी नुसत्या काचऱ्या करतं, कोणी तळून करतं, कोणी भरलं कारलं करतं रश्श्याचं, त्याला कांद्यावर करतं. म्हणजे तुम्ही व्हरायटी केली तर नक्की ते खाणार लोक. हा ते आहे मला वाटतं. नुसतंच रोज भरलं कारलं नाही केलं तर नाही असं नाही होणार. हा किंवा मला वाटतं काही काही लोक कारल्यात गूळ पण घालतात आणि थोडंसं त्याचा कडवटपणा कमी चिंच करतात. आणि गुळ. ओके. म्हणजे जर भरलं कारलं करायचं असेल ना तर गोल कापून घेऊन कुकरमध्ये वाफवायला ठेवतो ना तेव्हा त्याच्यात चिंच घालायची ओके. आणि थोडंसं मीठ घालायचं आणि ती कारली वाफवून घ्यायची आणि मग वाफवून झाल्यानंतर मग त्याच्यात तो सगळा मसाला भरायचा. म्हणजे कळणार पण नाही तुम्हाला. आणि मग ते तुम्ही फोडणीला टाकलं ना की त्याला कडवटपणा येणार नाही का काही येणार नाही. नक्कीच मला वाटतं हे थोडे व्हेरिएशन्स करायला काहीच हरकत नाही, कारण लहान मुलांना असतं अख्खी भाजी बघितलेली खायचं नसतं, पण त्यात काहीतरी नाहीये किंवा वेगळं रूप दिलं की ते वेगळा खायचं रूप असतं. दिला की खायचं असतं. पण आता त्याच्यासोबतच अजून एक येतं तर तो म्हणजे शेवगा, आणि माझी भाची तो अजिबात खात नाही. तर त्याच्यासाठी काही सांगाल तर आवडेल नक्कीच. शेवगा मी बऱ्याच पद्धतीने करते. ओके. त्यातला एक ती खाईल असा प्रकार मी तुला सांगते. नक्कीच आवडेल. शेवगाची शेंगा चिरून घ्यायच्या, ओके. मधनं चिरून त्याचे 2 भाग करायचे आणि मिठाच्या पाण्यात एक 15-20 मिनटं ठेवायच्या. नंतर त्या उपसून घ्यायच्या. एका ताटलीत डाळीचं पीठ घ्यायचं, त्याच्यात तिखट, हळद, मीठ आणि थोडेसे तीळ टाकायचे आणि आतली बाजू जी असते शेंगाची ती त्यात दाबायची छान आणि निर्लेपच्या पॅनवर त्या सगळ्या एकसारख्या लावून घ्यायच्या. ओके. तेल सोडायचं त्याला आणि झाकण टाकून बारीक गॅसवर त्या करून द्यायच्या. त्या स्टिक इतक्या कुरकुरीत आणि छान लागतात ना की न खाणारं सुद्धा खाईल. नक्कीच. माझं तर तोंडाला आत्ताच पाणी सुटायला लागलंय. मी ती रेसिपी इन्स्टाच्या माझ्या पेजवर टाकलेली आहे, ओके. म्हणजे ती बघूनही तू करू शकतोस. पण म्हणजे अगदी सोपी आहे पण खूप टेस्टी लागते. नक्कीच नक्कीच. आता हे सगळं करत असताना लोकांचा अजून एक क्वेश्चन येतो की स्टोरेज डाळी आणि ह्यांचं कसं केलं पाहिजे, कारण बऱ्याच वेळा असं होतं ना की घर छोटं आहे किंवा घर कंटिन्यू दिवसभर बंद असतं, म्हणजे पहिल्यासारखा घरात वावर नसतो. किचनमध्ये पण आपण अर्धा तास किंवा 2 तास खूप मॅक्स झालं, जेवायला पण हॉलमध्येच यावं लागतं, कारण किचनची साईजच आजकाल तेवढी छोटी असते. हां, तर मग बाकीच्या कोल्ड स्टोरेज कसं करायचं, म्हणजे डाळी असतील, पिठं असतील किंवा काही गोष्टी असतील त्यांचं स्टोरेज कसं करायचं, किंवा इव्हन कडधान्य आणि मसालेसुद्धा, कारण पहिल्यासारखं असं बरण्या भरून 4-4 किलो करून ठेवू शकत नाही आहे. तर ह्या सगळ्यांचं स्टोरेज कसं करायचं, म्हणजे एक टप्प्याटप्प्याने जरी सांगितलं तरी आवडेल. स्टोरेज करायला आता म्हणशील तर पूर्वीसारखं खूप प्रमाणात करणं हे राहिलेलंच नाही. करेक्ट. धान्य आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा वर्षभराचं धान्य तेलासकट भरलं जायचं. तेलाचे डबे सुद्धा वर्षभराचे असायचे. ओके. पण आता जर तू ते आणून ठेवू म्हणलास ना तर ते टिकत नाही आणि जागाही नाही आणि तेवढी जागा पण नाहीये. आणि पूर्वीच्या बायकांना वेळ होते त्या निवडणं टिपणं, आता वेळ आहे कोणाला. त्यामुळे नॉर्मली महिन्याचं सामान ठरलेलं असतं. 5 किलो मला गहू लागतो, 5 किलो गहू आणला, निवडला, दळून आणलं, महिन्याचं काम झालं. ही टेंडन्सी आता झाली आहे. पण त्यातही काय होतं, महिन्याचं कडधान्य भरलं तर पुष्कळ वेळा त्याच्यात पोरकिडे किंवा असं काहीतरी किडे जाळी होते. मग त्या ह्याच्यात काय करायचं, सामान आणलं ना की कडधान्य आणि डाळी या 48 तासासाठी डीप फ्रीजला टाकायच्या. ओके. 48 तासानंतर जर तू त्या बाहेर काढून स्टोरेज केल्या ना तर त्या खराब होत नाहीत अजिबात. ओके. व्यवस्थित राहतात. जसं आम्ही आता वर्षभराचे जेव्हा वाल साठवतो तेव्हा त्या वालाला आम्ही हिंगाचं पाणी लावतो. ओके. आणि एरंडेल तेल असतं ना आपलं, ते थोडंसं लावून ठेवायचं, त्याला 7 उन्हं द्यायची. म्हणजे 7 दिवस ते व्यवस्थित कडकडीत उन्हात जर ठेवले ना, कारण वाल ही काय दर महिन्याला आणून भरायची गोष्ट अजून तरी आमच्या डोक्यात नाही, ते आम्ही वर्षभराचेच भरतो. मग त्याला आम्ही असंच करतो, हिंगाचं पाणी लावून 7 दिवस चांगलं कडकडीत उन्हात ते वाळवायचे आणि मग ठेवायचे. मग अजिबात खराब होत नाही. तसंच हे कडधान्याचं सुद्धा आहे. 48 तास तुम्ही फ्रीजरला जर ठेवलं ना तर नंतर तुम्ही जे बाहेर ठेवलं ना तरी त्याला काही होत नाही. ओके. ते छान राहतं अगदी. आणि तांदूळ आणि गहूसाठी कसं, कारण तांदळाला एक तर तुम्ही याचा पाला घालू शकता, आपला निंबड्याचा पाला जो असतो ना तो घालू शकता आणि बोरिक पावडरही घालू शकता, कारण तांदूळ आपण धुवूनच घेतो. करेक्ट. पण गव्हाला आपण तसं करू शकत नाही. गव्हाला आपण पावडर लावू शकत नाही, कारण गहू काय आपण धुवून दळायला. मग त्याच्यासाठी हल्ली गोळ्या निघालेल्या आहेत. त्या गोळ्या तुम्ही त्यात टाकून ठेवल्यानं तर दळायला टाकायच्या वेळेस त्या गोळ्या काढून घेतल्या तरी सुद्धा चालतं. पुष्कळ वेळा जेव्हा वर्षभराचे गहू भरायचे तेव्हा त्यालाही असाच एरंडेल तेलाचा हात लावला जायचा उन्हात वाळवताना. करेक्ट. म्हणजे त्या पोटातही एरंडेल तेल जातं
आणि धान्यही चांगलं टिकतं, असं दोन्ही गोष्टी होतात. पण आता तेवढे कोणी भरतही नाहीत, पण त्या गोळ्या मिळतात, त्या गोळ्या टाकून ठेवल्यात ना तर त्याला कीड लागत नाही. ओके. पण तांदूळ तुम्ही बोरिक पावडर, पाला असं टाकून ठेवलं तर छान राहतं. नक्कीच. आणि मला वाटतं हे थोडेसे आहेत जुने उपाय, पण ते करायला थोडं आपल्याला लागणार आहे. वेळ पाहिजे. वेळ पण पाहिजे की ते केले तर आपल्याला म्हणजे तो महिन्याचा जो किराणा तो व्यवस्थित राहील. मग इन्स्टंट फूडसाठी आपल्याला असं खूप स्विगी झोमॅटो करायची गरज नाही. कारण तुम्ही तिथून कितीही केलं तरी मग शेवटी ते पण हेच प्रिझर्वेटिव्ह वापरतात, पण फक्त ते मे बी लॉंगर ड्युरेशनसाठी वापरतात आणि आपली हेल्थ खराब करून आणि घेतो आपण. त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह जास्त असल्याने ते आपल्या हेल्थला पण चांगलं नसतं. करेक्ट. मग त्यापेक्षा म्हणजे मी या मताची आहे की आपण एक स्विगीवर ऑर्डर केली तर 2-2,500 रुपये सहज जातात. तेच एक बाई आपण जर ठेवली हाताखाली आपल्या आणि तिला 2,500 रुपये पगार दिला तर ती बाई महिनाभर आपल्याकडे काम करते. हो. आणि आपल्याला मदतनीस पण राहते. Correct. आज त्या बाईकडनं आपल्याला ठीक आहे आपण जॉब करतोय, आपल्याला वेळ नाहीये, पण त्या बाईकडनं आपण ही तयारी सगळी करून घेऊ शकतो. पण आता हा खूप मोठा मुद्दा आहे की मदतनीस ठेवल्यानंतर ना बऱ्याच लोकांना असतं की आमच्या हातची चव येत नाही, की तिला आमचं जमत नाहीये. मग स्वयंपाक करायला नाही म्हणते मी, ओके फोडण्या तुम्हीच टाका, ओके प्रमाण तुमचंच ठेवा, पण तयारी जी आहे, जसं मी म्हणाल तुला की प्रत्येक गोष्टीला काहीतरी तयारी, उद्या तुला सकाळी 4 गोष्टी करायच्या आहेत, करेक्ट. पण तुला आदल्या दिवशी काहीतरी तयारी असेल तर तू 4 गोष्टी करणार आहेत. चालेल. मग आज हाताखाली तुमच्या मदतनीस असेल तर तुम्ही त्या बाईकडनं बा लसूण सोलून ठेव, या भाज्या चिरून ठेव फ्रीजमध्ये, पनीरचा पराठा करायचा आहे, पनीर किसून एका डब्यात घालून ठेव. या गोष्टीचं तुम्ही करून घेतल्या ना तर ते काम इतकं सोयीचं पडतं आपल्याला. कारण एक मदतनीस हाताखाली असणं ही आताची गरज आहे, आताच्या मुलींची गरज आहे. कारण सगळं एका हाताने होणं शक्य नाही. नक्कीच नक्कीच. कारण आपण आत्ता ती अपेक्षा पण करणं चुकीचं आहे की सकाळी 6 वाजता उठून तुम्ही 10 पर्यंत काम करा, त्याच्यानंतर परत 11 वाजता बसून 7 पर्यंत काम करा, परत 7:30ला बसून स्वयंपाक करा. म्हणजे इट्स आणि नॉट मग कॉमन. संध्याकाळी आल्यानंतर काय होतं की नको आता दिवसभर खूप काम झालंय, दमलंय, आता काहीतरी ऑर्डर करू आणि जेवून घेऊ, असं होतं. मग ते आपल्या हेल्थसाठी आपल्या लक्षात येत नाही. महिन्यातले 7-8 दिवस जरी आपण बाहेरनं ऑर्डर करून खाल्लं तरी आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं नाही. नक्कीच. मदतनीसबद्दल तुम्ही खरं तर बोललात, पण बऱ्याच लोकांचं असतं ना की जसं मी म्हणाल आम्हाला त्यांच्या हातचं आवडत नाही, ते आवडत नाही, का त्यांना आमची चव जमेलच का. याच्यावरून असं पण एक येतं ना की बऱ्याचदा सासू आणि सुनेमध्ये पण थोडेसे वाद होतात चवीवरून, की नाही मला हे तुझ्या पद्धतीचं आवडत नाही, किंवा मला हे नाही आमच्याकडे असंच केलं जातं. तर याच्यावर काही सोल्युशन किंवा तुमच्या अनुभवातून काही गोष्टी सांगू शकाल तर मला आवडेल. आता मलाही घरात सून आलेली आहे. हा, म्हणूनच. पण कसं असतं माहितीये का, थोडंसं ऍडजस्ट करण्यावर पण असते. ओके काही गोष्टी आपण त्यांच्याकडनं शिकणं आणि आपल्या काही गोष्टी त्यांना शिकवणं, ओके. ही पण एक कलाच असते. आपल्या घरात जी मुलगी येते तिला सगळं नवीन असतं. नक्कीच. तिला घर नवीन, माणसं नवीन, नंतर तिथले सगळे खाण्याचे प्रकार नवीन, करण्याच्या पद्धती नवीन, या सगळ्या गोष्टी असतात. बरोबर. मग अशा वेळेस थोडंसं तिला थोडी मोकळीक दिली, बा तुला जे आवडते ते कर. ओके. कधी कधी आपणही सुचवायचं, हे असं नाही असं कर. असं केलं तर थोडेसे हे मुद्दे टळतात. आणि म्हणजे माझा असा अनुभव आहे की सुरुवातीला जर तुम्ही थोडंसं तिला मोकळीक दिली किंवा करताना तिला असं फ्रीडम दिला तर ती नक्कीच 4 गोष्टी एक्स्ट्रा करणार. ओके. आणि सांगतानाची सुद्धा आपली एक पद्धत पाहिजे. जसं सुनेला सांगताना आपण हे कर ग असं नाही सांगून चालत. आपण हे करूया का ग असं विचारलं ना की तिलाही जरा बरं वाटतं ना की मला पण काहीतरी विचारतायत. आणि शेवटी असं आहे, आपल्यानंतर सगळं तिलाच सांभाळायचंय. मला वाटतं तो पॉइंट तेवढा लवकर येत नाही लोकांचा. नाही, लवकर म्हणण्यापेक्षा कसं असतं की म्हणजे आता हे जो तू मुद्दा म्हणला की घरात जेव्हा 2 बायका येतात तेव्हा दोघींची मतं ही वेगळीच असणार. नक्कीच नक्कीच. त्यामुळे मग त्यावेळेस तुम्हाला दोघींना एकमेकींना समजून घेऊनच करावं लागणार आहे. ओके. म्हणजे जेव्हा आता आमच्याकडे शिवानी आली तेव्हा तिला खूप भीती होती मनात की सगळे घरात चांगले करणारे, तिला स्वयंपाकाची सवय नाही, तर मग माझं कसं होईल. ओके. पण पहिल्यापासूनच मी तिला इतकं मोकळेपणा दिला ना की तिला आता तसं टेन्शन येत नाही. किंवा मी असं कुठली पटकन जबाबदारी सुद्धा असं हे सगळं तू कर असं मी कधीच नाही सांगत.
आपण करूया, म्हणजे तू आणि मी दोघी मिळून करूया. हळूहळू त्यांनाही सवय व्हायला पाहिजे ना सगळ्याची. नाही, मला वाटतं हे खूप महत्त्वाचं पण आहे की आपण करूया, कारण आपण जिथे करूया. आपण म्हटलं की आपलेपणा येतो, थोडंसं जबाबदारी पण येते आणि थोडंसं कळतं की नाही आहे, मला साथ आहे साथ कोणाची आहे, तरी, बस, किंवा बस. माझ्यासोबत आहे कोणीतरी. हेच फक्त महत्वाचं असतं की घरातल्यांची मला साथ आहे. नक्कीच. उद्या माझ्याकडनं काही चुकलं तरी असं कधी त्याचं मोठं खूप काहीतरी होणार नाहीये की हे असं कसं झालं. ठीक आहे, होते. जेव्हा तुम्ही 4 वेळा कराल, तुमच्याकडनं चुका होतील, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे की ह्यातनं काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि ती संधी जर आपण त्यांना दिली नाही तर त्या शिकणार तरी कशानं. नक्कीच. हे सगळं झाल्यानंतर आत्ता अजून एक सध्या ट्रेंड आहे की लोकांचं असतं की हेल्दी ब्रेकफास्ट तरी खाल्ला पाहिजे. बाकीचं मग आपण थोडंसं चालू शकतं किंवा ऑफिसमध्ये खूप कमी वेळ मिळतो जेवायला, किंवा नाही तेवढं हेल्दी खाता येते, किंवा संध्याकाळी जसं तुम्ही म्हणाल की दमून आलो आहे, नाही वेळ आहे, किंवा चला बाहेरचं खाल्लं आज, असं काहीतरी होतं आहे. मग तो हेल्दी ब्रेकफास्टमध्ये काही ऑप्शन्स तुम्ही सुचवू शकता का, किंवा काही व्हेरिएशन्स तुम्ही सुचवू शकता का? ऑप्शन्स म्हणल्यापेक्षा मी सकाळच्या ह्याला तर ब्रेड तर मी म्हणेन अजिबात खाऊ नये. ओके. मग त्याच्यासाठी तुम्हाला पोह्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. रव्याच्यापासून तुम्ही उपम्यात सुद्धा भरपूर व्हरायटी आहेत. नंतर साऊथ इंडियन स्टाईलचे जे आहे, जसं मी म्हटलं की एक बॅटर तयार करून ठेवलं तर तुम्ही 4 गोष्टी त्यातनं करू शकताय. ओके. कणिक घरात आपल्या असते, त्या कणकेपासून आपण पुऱ्या करू शकतोय, पराठे करू शकतोय, पॅनकेक करू शकतोय, जे आपल्याला म्हणजे छोटी मुलं जर घरात असतील तर ते आवडीने खातात. ते एखादं पिकलेलं केळं असेल, ते पटकन स्मॅश करून घेऊन त्यात कणिक घातली, अंड खात असेल तर अंड त्यात घातलं, तर छोटे छोटे पॅनकेक केले तर मुलंही ते आवडीने आवडीने खातात. खातात. करेक्ट. व्हरायटी तुम्ही दिली तर खाणार. जसं आता दलिया आहे, मग तुम्ही तो दलिया गोड सुद्धा करू शकतो, जसं बाळंतिणीला आपण करतो, साजूक तुपावर दलिया टाकून गूळ घालून करतो. पौष्टिकच आहे ते पण. करेक्ट. सकाळच्या वेळी गूळ तूप पोटात जाणं हे चांगलंच आहे. म्हणजे त्याला व्हरायटी तुम्ही भरपूर करू शकता. आहे घरात जे सामान आहे ना, त्याच्यातच तुम्ही या गोष्टी करू शकता. ओके. आणि आता जसं तुम्ही 30-35 वर्षाला ऑर्डर घेताय, तर तुमच्या ऑर्डर घेताना काय असे आलेत का अनुभव? कारण जनरली माझ्यासारख्या माणसाचं असं समज आहे की मला जर प्रेझेंटेबल डिश दिसली तर मला ते खायला खूप समाधान मिळणार आहे आणि त्याची चव डोळ्यांनी आधी घेणार आहे आणि मग मी जी जिभेने चव घेणार आहे. मग तसं काही तुम्हाला जाणवतं का, की किंवा लोकांचा एक्सपिरियन्स वर्सेस तुमचा असं काय असतो का? असतं ना, खूप अनुभव आहेत या म्हणजे 35 वर्षात खूप अनुभव आलेले आहेत. लोकांचं कसं असतं की मला ना ताई हे करून हवंय, ओके. पण मग ते काय होतं, हे हवंय ते हवं ते हवंय असं सांगितलं जातं नुसतं. पण मग मी पहिलं विचारते आधी घरात कार्यक्रम काय आहे. ओके. कार्यक्रम काय आहे त्याच्यावर थोडंसं आपलं जेवण पण अवलंबून असतं ना. हम्म. मग ते कार्यक्रम काय आहे कळला की मग मीच त्यांना सजेशन, मग ठीक आहे भाज्या कुठल्या तुमच्याकडे आवडतात, या 4 आवडतात का, मग ठीक आहे आपण ही भाजी ठेवूया, मग त्याला कॉम्बिनेशनला ही भाजी ठेवूया. म्हणजे असं म्हणजे मी जेव्हा ऑर्डर घेते ना तेव्हा कस्टमाइज करूनच घेते. ओके. कारण तुमच्या घरात, माझ्या घरात आज वांग्याची भाजी आवडते म्हणून तुमच्या घरात आवडत असेल असं नाहीये. नक्कीच. नक्कीच. मग तुमच्या घरात कुठल्या 4 आवडत आहेत, मग ह्या 4 भाज्यांपैकी आपण कुठल्या करू शकतो. मग 2 भाज्या करायच्या असतील तर त्या कॉम्बिनेशन कुठलं चांगलं वाटेल, मग त्या 2 भाज्याला पातळ काय कॉम्बिनेशनला चांगलं वाटेल, मग त्याला आमटी चांगली वाटेल का, पातळ भाजी चांगली वाटेल का, सार चांगलं वाटेल, हे आम्ही सजेस्ट करतो. आणि म्हणजे माझं तर पहिल्यापासून असं हेच आहे की पान समोर आल्यानंतर ते असं कलरफुल दिसलं पाहिजे. हा, नक्कीच ते आहेच. पहिली तुमची नजर जेवते आणि मग तुम्ही जेवत असतात. त्यामुळे ते पान पुढे आल्यानंतर माणसाला समाधान वाटलं पाहिजे बघून, तर तुम्ही जेवताना प्रसन्न मनाने जेवाल. करेक्ट. त्यामुळे हे मी हमखास अगदी प्रत्येक वेळेस सजेस्ट करते की हे नको, हे करा, ते नाही ते करा. म्हणजे कित्येक माझे जे पूर्वी ठरलेले कस्टमर होते ना, ते सांगायचे ताई तुम्हीच सजेस्ट करा मेनू काय ठेवायचं आहे ते. कारण आमच्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित सांगता. नक्कीच. आणि जसं आपण बोलत होतो तर की वर्किंग वुमन आहेत. आता तुम्ही सगळं सांगितलं की पूर्वतयारी, त्याच्यानंतर किती इन्स्टंटली करू शकतो. पण मला असं विचारायचं की आत्ता मला काहीतरी चटपटीत खायचं आहे, कारण मला असं वाटतं की तो ना सगळ्यांचा आत्ता एक कॉमन पॉईंट झाला की 2 दिवसांनी 4 दिवसांनी आम्हाला काहीतरी चटपटीत खायचं आहे असं असतं. आणि अशा वेळेस आपण काय चटपटीत करू शकतो इन्स्टेड ऑफ बाहेरचं खाण्यापेक्षा, किंवा वडापाव खातोय कुठेतरी जाऊन, काहीतरी भेळबीळ खाऊन येतोय, पाणीपुरी खातोय, पण अशा वेळेस घरच्या घरी कसं काहीतरी चटपटीत खाऊ शकतो इन अवेलेबल इन्ग्रेडियंट्स? आता जसं तुम्ही म्हणतात तसं की एक तुम्ही कटलेट्स करू शकतात पटकन भाज्या असले तर. स्प्राउट्स असले आहेत तुमच्याकडे घरात, मग तुम्ही त्याचे भेळ करू शकताय. कॅनपीज तुमच्या घरात आणलेले असलेत, चीज असेल तर पटकन ते बॉईल करून त्यात टाकून मुलांना एक वेगळी व्हरायटी तुम्ही देऊ शकताय.
जे तुमच्या घरात सामान काय अवेलेबल असं जेव्हा डोक्यात येतं ना, तेव्हा पहिला फ्रीज उघडून बघावा ओके. की फ्रीजमध्ये आपल्या काय शिल्लक आहे, ओके. भाज्या काय शिल्लक आहेत, घरात बाकी काय आहेत, त्याच्यावर तुम्ही या गोष्टी नक्कीच ठरवा. कधीही म्हणजे मी असं सजेस्ट करेन की या वर्किंग वुमनसाठी एक 2-3 बटाटे कायमस्वरूपी फ्रीजमध्ये शिजलेले ठेवावेत. पटकन आपल्याला जेव्हा असं वाटतं ना काहीतरी करावं, बटाट्यापासून अनेक गोष्टी तुम्ही करू शकतात. तुम्ही त्या एक उकडलेला बटाटा असेल तर तुम्ही भाज्या स्मॅश करून त्यात घालून तुम्ही टिक्की करू शकताय, पराठे करू शकतायत. आणि कसं 1-2 दिवस ठीक आहे, आज नाही लागला, पटकन भाजी परतून टाकली, संपून टाकायचे. म्हणजे तुम्ही म्हणाल की उकडून 8-8 दिवस फ्रीजमध्ये बटाटा ठेवलाय, तसं नाही झालं. ते पण नको. ताईने सांगितलं आता तसं करूयात. तसं नाही करायचं. एक इमर्जन्सीला म्हणून कधीही असलेलं चांगलं असतं की पटकन संध्याकाळी आलं काय करायचंय, किंवा 2-4 बटाटे तुमचे शिजलेले आहेत, तुम्हाला पटकन तुम्ही घरात वडा करू शकता ना, त्याला काही लागत नाही. पण बटाटे शिजवण्यापासून म्हटलं की मग कंटाळा होतं. करेक्ट. मला वाटतं आजकाल मायक्रोवेव्हला पण बटाटे चांगले शिजतात छान पटकन. दुधाच्या पिशवीत घालून जर त्याला असं जरा टोचे पाडायचे आणि ओला बटाटा चांगला स्वच्छ धुवायचा आणि त्यात ठेवायचा हो की तो छान शिजतो, चालेल. म्हणजे तुमच्या हातपाय धुवून तुमचा बटाटा शिजलेला असतो. शिजलेला असतो. म्हणजे ह्या हल्ली सोयी खूप आहेत. पण आता हे सगळं पण करताना ना अजून काही गोष्टी असतात, ते म्हणजे तेलाचं प्रमाण लोकांचं थोडंसं कमी होत चाललंय. मग तसं थोड्या कमी तेल वापरून पण असा चटपटीत स्वयंपाक होतो का? होतो ना, पण त्याला दुसरी बाजू आहे. ओके. काही भाज्या ज्या आहेत ना त्या बिन तेलाच्या नाहीच चांगल्या होत. जसं की जसं आता भरलं वांग ओके. बिन तेलाचंही तुम्ही करू शकतात, पण तेलात केलेलं आणि ते यात खूप फरक पडतो. ओके. जसं नॉनव्हेजला तुम्हाला तेल हे थोडंसं लागतंच, ओके. त्याशिवाय नाही त्या गोष्टी चांगल्या लागत. पण हल्ली हेल्थ वाईज लोकांचं असतं की नाही बा, आम्हाला एवढंच नाही, हे 2च चमचे टाकायचे. ठीक आहे, 2 चमचेच टाका. मग त्या ह्याच्यात तुम्ही तूपही वापरू शकता. करेक्ट. तूप वापरूनही तुम्ही भाज्या करू शकता. पुष्कळ भाज्या तुपावर छान लागतात. इवन आमटीला सुद्धा तुम्ही तुपाची फोडणी दिली ना तर त्याची टेस्ट वेगळी लागते. आता सीझन वाईज पण आपण काही चेंजेस करू शकतो का भाज्यांमध्ये, करण्याच्या पद्धतींमध्ये सुद्धा? कारण बऱ्याच असं होतं की उन्हाळ्यासारख्या सीझन्समध्ये ना दुपारचं जेवण नको असं माणसाला किंवा नको वाटतं. हिवाळ्यात खूप प्रमाणात भूक लागते, पावसाळ्यात पण असं सदैव गरम खावंसं वाटतं, पण ते मिळत नाही. मग अशा वेळेस असे काही चेंजेस तुम्ही सजेस्ट करू शकाल का किंवा सुचवू शकाल का की ते थोडंसं जेवणात केल्यानंतर तुमच्या या गोष्टी कमी होतील? आता जसं म्हटलं की उन्हाळा चालू आहे, हो. रोज उठून आमटी आपण एक प्रकारची किंवा अगदी 4 वेगळ्या प्रकारच्या म्हटलं तरी रोज उठून आमटी खायचाही कंटाळा येतो. करेक्ट. मग तुम्ही त्यामध्ये व्हेरिएशन देऊ शकतात. जसं आता ताक म्हणलं तर ताकाची कढी होऊ शकते. आता एक मी तो ताक टोमॅटोचा सार करते, तो थंडगार इतका सुंदर होतो. ओके. ताक आणि टोमॅटो सहसा कोणी एकत्र असं करत नाही, हम्म. पण तो खूप टेस्टी लागतो. आमसुलाची कढी करू शकता तुम्ही, चिंचेचा सार करू शकता. आता सध्या कैरी भरपूर आहे, कैरीचं तुम्ही नारळाचं दूध घालून कैरीची कढी इतकी सुंदर लागते. ओके. पद्धत काय म्हणजे कशी? काही नाही, कैरी उकडून घ्यायची, नारळाचं दूध काढून घ्यायचं आणि साधी आपली फोडणी करायची. हिंग, हळद, मोहरी, जिरं, लसूण, त्याच्यात थोडासा कढीपत्ता, ओके. लाल मिरची आणि त्याच्यावर ही उकडलेली कैरी टाकायची. ती थोडीशी परतून घ्यायची, त्याच्यात नारळाचं दूध टाकायचं आणि नारळाचं दूध गरम केल्यानंतर फाटायची भीती असते. मग त्याच्यात 1 चमचाभर तांदळाचं पीठ पाण्यात घालून लावायचं. बस इतकी सुंदर कढी होते की त्याला तुम्ही नुसतं उन्हाळ्यात दुपारच्या वेळी म्हटलात ना की कैरीची कढी आणि भात आणि एखादा पापड भाजलेला बास आहे, काही गरज नाही लागत. ओके. जसं मी टोमॅटोचा एक ज्यूस करते, ओके. पटकन आता असं वाटतं की काहीतरी प्यावं आपल्याला, उन्हाळा आहे, 4, 4:30, 5ची वेळ आहे, काहीतरी थंड प्यावं. 2 टोमॅटो पटकन गॅसवर भाजून घेतले, साल काढलं, मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे, त्याला एक बारीक हिरवी मिरची, मीठ, साखर आणि साजूक तुपात फक्त त्याला जिऱ्याचा तडका द्यायचा बस. आणि ते वाटताना जर बर्फ टाकला तर तो आपोआपच ते गार होतं. म्हणजे ती तुम्ही 8 ते 10 मिनिटात लगेच प्यायला तयार. इतकं छान. फक्त तुम्हाला कसं आहे माहिती आहे का, आपल्याला काय करायचंय हे डोक्यात येणं गरजेचं आहे. करेक्ट. किंवा ते माहिती असणं ते गरजेचं माहिती असणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात जसं आता हे म्हटलं ना की नको वाटतं, ह्या भाज्या वगैरे सगळ्या तेलकट मसालेदार असं नको वाटतं. मग हे जे ऑप्शन्स मी म्हणलं हे दुपारच्या जेवणात तुम्ही केले तर ते तुम्हाला जास्त आवडीने तुम्ही खाऊ शकतात. मला वाटतं त्याच्यासाठी हे सगळं माहिती असण्यासाठी सासूबाईच असाव्या लागतात का? सासूबाई म्हणत बघावं लागेल लोकांनी. सासूबाई म्हणे पेज आहेच आहे ते नाही तुमच्यासाठी. हो, म्हणून म्हटलं ते बघावंच लागेल लोकांनी, जेणेकरून त्यांना जर माहित नसेल तर माहिती होतील. कारण प्रत्येकाला ते म्हणजे शिकवणं आणि बरोबर आहे. पद्धत माहित नसते.
माझा उद्देश आता हे चालू करण्याचा तोच आहे की म्हणजे इतकी वर्ष मुलं मागे लागायची, आई तू एवढं करते, लिहून तरी ठेव. पण या व्यापात सगळ्या खरंच काही जमलं नाही. आणि आत्ता हे जे चालू केलं त्याला इतका छान रिस्पॉन्स मिळाला आहे ना, की म्हणजे माझं म्हणजे आत्ता त्याचं सांगण्यामागचा उद्देश हाच असतो की झटपट होणाऱ्या, आता पुष्कळ भाज्या ज्या आहेत ना त्याच्यात मी कुकरमध्ये सुद्धा दाखवल्यात. सकाळी घाईची वेळ असते बघ मुलींना, हो. मग त्या भाज्या तुम्ही कुकरमध्येही करू शकतात, पण ती करण्याची पद्धत जरा पाहिजे. हा, कारण म्हणजे आपल्याकडे कढईशिवाय भाजी होतच भाजी नाही नाही असं समजच आहे. हा, आणि म्हणजे हा एक समज आहे की कुकरमध्ये केल्यानंतर नाहीच चांगली होत, असं नाहीये. ओके. कुकरमध्ये जरी केली ना भाजी तरी ती करण्याची पद्धत जर असेल ना, आता मी मध्यंतरी माझ्या पेजवर श्रावणी घेवडा आणि मटकीची भाजी दाखवली होती. सकाळी घाईच्या वेळी जर मुलींना वेळ नाहीये तर त्यांनी जरूर ती कुकरमध्ये भाजी करावी. ओके. पण त्याला कसं आहे, पाणी टाकायचं नाहीये. आपण जो श्रावणी घेवडा धुवून घेतो त्याला पाण्याचा अंश असतोच. एक शिट्टी फक्त केली तर ते भाजी करपण्याचाही प्रश्न येत नाही, एका शिट्टीत तुमची ती भाजी होते. बाकी ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या तुम्ही मग कुकरचं झाकण निघाल्यानंतर वरनं खोबरं कोथिंबीर टाकून 1-2 सेकंद गॅस ठेवला तरी भाजी तयार होते. म्हणजे हार्डली 5 ते 7 मिनिटं तुमची भाजी तयार होते. आता भाजीवर आपण बोललोय तर थोडंसं मला वाटतं चपाती कणिकवर बोलावं लागेलच. कारण असं की बऱ्याच लोकांचं जसं सकाळी वेळ असतो किंवा सकाळीच वेळ असतो, मग संध्याकाळी माहीत नसतं कॉल कधी संपणार काय, म्हणून कणिक म्हणून फ्रीजमध्ये ठेवली जाते. तर हे कितपत योग्य आहे एकतर. आणि दुसरं असं की बऱ्याच लोकांना भाकरी येत नाही, पण ॲज पर द डाएट रूल एकदा तरी भाकरी खाल्ली पाहिजे असं असतं, म्हणून तो अट्टहास केला जातो. पण ते तसं जमत नाही. मग त्याच्यासाठी काही ट्रिक किंवा टिप्स आहेत का? ॲक्च्युली खरं कणिक ही ज्याच्या त्यावेळीच भिजून घेणं कधीही चांगलंच. ओके. पण आता पर्याय नसेल, तुम्हाला घाई असेल, वेळ नसेल, तर तुम्ही संध्याकाळची कणिक सकाळी भिजून ठेवली तरी तसा फारसा काही फरक पडत नाही. ओके. विकतची आणून खाण्यापेक्षा घरातली कधीही चांगली. नक्कीच. फ्रीजमधली कणिक एक तुम्ही अर्धा तास बाहेर काढून ठेवली, नॉर्मलला आली, तुम्ही त्याच्या पोळ्या करू शकतात. आणि जसं भाकरी, आता मुलींना भाकरी येत नाहीत, हां. मग त्यात थापणं आणि हे प्रकार हल्ली मुलींना जमत नाही. मग त्याच्यासाठी हल्ली आम्ही उकड काढून भाकरी करा म्हणतो. पोळी जशी लाटतो तशी तुम्ही लाटून भाकरी करू शकता. ओके. ज्वारीची, नाचणीची मिक्स तुम्ही ही जे करतात सगळी, आता आम्ही ज्वारी, बाजरी, नाचणी असं सगळं मिक्स सुद्धा दळून आणतो. तांदूळ असतात त्याच्यात. मग काही नाही, एक भांड्याची तुम्हाला समजा भाकरी करायच्या आहेत, एक भांड्यावर पाणी उकळायला ठेवा, त्यात मीठ टाका, उकळी आल्यानंतर जे पीठ तुम्हाला घ्यायचं आहे ते त्यात टाका, त्याची छान उकड काढा. उकड म्हणजे काही त्याला फारसं करावं लागत नाही. त्या उकळी आलेल्या पाण्यात पीठ टाकायचं, हलवायचं आणि झाकण घालून ठेवून द्यायचं. ओके. 10-15 मिनिटांनी ते काढलं, मळून घेतलं की पोळीसारखी लाटून तुम्ही भाकरी करू शकता. म्हणजे थापायचा प्रश्न नाही, काहीच नाही, कोणीही करू शकतं. म्हणजे ते, आणि सुरुवातीला जरा थोड्या छोट्या छोट्या करायच्या, मग सवय झाली की करायच्या मोठ्या. हे खूप महत्वाचं की सवय झाली की मोठ्या करायच्या. सवय व्हायला पाहिजे ना. भाकरी पोटात जाणं महत्वाचं आहे ना तुम्हाला, ज्वारीची, नाचणीची, बाजरीची. मग ती तुमच्या पोटात जाणं महत्वाचं असेल तर तुम्ही या, नाही तर या पद्धतीने करू शकता ना. इवन सकाळी जर तुम्ही करून ठेवली ना जर उकडीची भाकरी, तर ती संध्याकाळपर्यंत छान नरम राहते. ओके. पोळीच्या डब्यात एक नॅपकिन घालून जर तुम्ही त्या भाकरी करून ठेवल्या तर संध्याकाळपर्यंत छान नरम राहतात. मस्त. आता हे आगरी वगैरे लोक जे असतात ना, हे तांदळाच्या भाकरी करतात, ह्या उकडीच्याच असतात. करेक्ट. ते प्रवासात जरी नेले, दुसऱ्या दिवशी जरी खाल्ली ना ती उकडीची भाकरी, तरी ती छान नरम राहते. हो, मला नक्कीच वाटतं म्हणजे थोडं शिळत चालेल, पण ते घरचं असलं तर जास्त बेटर आहे. म्हणजे बाहेरचं विकत आणून त्यात काय आहे काय नाही आपल्याला माहित नसतं, त्यापेक्षा कधीही आपण घरी करून खाल्लेलं कधीही चांगलं. हा, म्हणजे महिन्यातून एखाद्या वेळेस किंवा 15 दिवसातून जा तुम्ही हॉटेलला. असं नाही की तुम्ही जाऊच नका. आम्ही सुद्धा जातो ना, आम्ही सुद्धा खातो, आम्हाला कधीतरी कंटाळा येतोच ना करून. नक्कीच, पण डेली नकोय किंवा आठवड्यातनं 2दा तुम्ही आणून खात असाल तर हे चुकीचं आहे, मुलांच्या हेल्थ वाईज आणि तुमच्या सुद्धा. करेक्ट. तर आरतीताई, तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही इथे आलात आणि खूप असे टिप्स आणि ट्रिक्स आम्हाला दिल्यात किंवा खूप सारे छोटे छोटे पॉईंट सांगितले. कारण कसं असतं, डेलीच्या धावपळीत ना आपण आपला रस्ता थोडासा बदलायला तयार नसतो, पण मग ह्या गोष्टी जर थोडासा अंमलात आणलं तर मला वाटतं नाही, थोडेसे वेगळे व्हेरिएशन्स मिळतील. आणि शेवटी कुकिंग म्हटलं की व्हेरिएशन्सच हवेत, आणि हॉटेलवाले पण तेच करतात की पनीर मसाला, पनीर टिक्का, पनीर बटर मसाला, व्हेरिएशन्सच आहेत. 10 भाज्या मारतात. नक्कीच. तर तुमचं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला तेही सांगा, आणि असंच किचन रिलेटेड काही वेगवेगळे एपिसोड तुम्हाला जर हवे असेल तर तेही कमेंट करायला विसरू नका. आणि जाता जाता इथे कुठेतरी सबस्क्राईब आहे, लाल बटन असतं त्या साईडला, ते क्लिक करा, सो दॅट असे नवनवीन गेस्ट, नवनवीन व्यक्ती बोलवण्यासाठी आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं. त्याचबरोबर नवनवीन विषय मांडण्याचं प्रोत्साहन मिळतं. धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.